सर्वांना जय ओबीसी, जय संविधान, जय भीम. आज बहुजन संघटक या माध्यमातून आज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जे ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये जो एक संघर्ष किंवा त्यांना मिळालेल्या अधिकाराचा ते वापर करत आहेत आणि आम्हाला ओबीसीला मिळालेल्या अधिकाराचा वापर ते करत आहेत. याच्यामधून आज महाराष्ट्रामध्ये जे एक चित्र निर्माण झालेलं आहे त्या एकंदरीत चित्राला आज या शासनाच्या या भूमिकेमुळे कुठेतरी विराम मिळाला असं या ठिकाणी आम्ही ओबीसीच्या माध्यमातून आपणापर्यंत सांगू इच्छितो. सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मागील एक 4-5 महिन्यापासून सातत्याने मराठवाड्यातून सुरू झालेलं हे आरक्षणाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला मनोज जरांगे यांनी जी भूमिका मांडली आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. त्याच्यामध्येही त्यांनी सुरुवाती अशी अट घातली होती की मराठवाड्यातील. त्याच्यानंतर मात्र त्यांच्या भूमिका सातत्याने बदलत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या प्रत्येक वेळेस भूमिका बदलण्यात येत असल्यामुळे एकंदरीत ओबीसी समाजामध्ये जी असुरक्षितता निर्माण झाली होती ती असुरक्षितता निर्माण होण्याचं कारण या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसी हा जवळपास महाराष्ट्रातल्या 400च्या जवळपास जातीचा एक समूह आहे, एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक स्वतंत्र अशी जात आहे. त्या जातीचं आंदोलन सुरुवातीला जरी हे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यापासून सुरुवात झालं होतं, पण शेवट मात्र मराठ्यांना सरसकट कुणब्याचं प्रमाणपत्र देण्यात यावं या शेवटच्या भूमिकेपर्यंत हे आंदोलन मुंबईला येऊन थांबलं. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व लोकांना हे निश्चित होणं आवश्यक आहे की शासनाने सुद्धा जरांगे यांच्या मागणीला समर्थन देण्याच्या माध्यमातून म्हणू किंवा जरांगे यांच्या सोबत सातत्याने जे एक मागण्याचा खेळ खेळण्याचा जो शासनाने जो प्रयत्न केला आहे आणि हे आंदोलन सातत्याने या महाराष्ट्रामध्ये एक तेवत ठेवण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये आज मनोज जरांगे या मराठा जातीमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. या अनुषंगाने रात्री 12 वाजता मी लेटेस्ट बातमी अशी सांगतोय की 26 जानेवारीला रात्री 12 वाजता जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेमध्ये त्यांनी या ठिकाणी असं नमूद केलेलं आहे की ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांचे गणगोतातील व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवाच्या नोंदीचा आधार घेऊन सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. या अधिसूचनेमध्ये हा काही GR नाही आहे, ही एक लक्षात घेऊन घ्या. ही अधिसूचना आहे आणि या संदर्भात शासनाने असं म्हटलेलं आहे की 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत या अधिसूचनेवर जर कुणाला काही ऑब्जेक्शन असेल, शंका असेल तर त्या सर्व लिखित अशा शासनाकडे त्यांना पाठवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याचा तो GR निघेल. आता या ठिकाणी आपण एक भाग महत्वाचा लक्षात घेतला पाहिजे की आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे वडिलाची, आजोबाची आणि पंजोबाची जी जात असेल ती जात लागू होते. आईची जात
कुठेही सध्या लागू होत नाही. आणि हा जो नियम आहे, हा राज्याचा नियम नाहीये, तर हा संपूर्ण केंद्राचा नियम आहे. आणि हा फक्त ओबीसी साठीच लागू आहे अशातला भाग नाही, तर हा नियम एससी, एसटी, ओबीसी आणि इतर सर्वांसाठी हा नियम लागू आहे. आणि हा नियम जर समजा या सर्व एससी, एसटी, ओबीसी या 3 प्रवर्गासाठी जर लागू जर असेल, तर निव्वळ हा नियम एका प्रवर्गाला लावून शासन या ठिकाणी जी भूमिका शासनाने घेतली आहे ती ओबीसी महासंघाला 29 सप्टेंबरला जी काही लिखित स्वरूपात दिलं होतं की आम्ही मराठ्यांना ओबीसी मधून कुठल्याही पद्धतीचं आरक्षण देणार नाही. आणि आज एकंदरी ही जी अधिसूचना वाचल्यानंतर असं लक्षात येते की शासनाने कुठेही असं म्हटलं नाही आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात येईल. फक्त त्यांनी शासनाने काय या ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे की सगळ्या सोयऱ्यांना आणि गणगोतांना प्रमाणपत्र देण्यात येतील. आणि या संदर्भातल्या ज्या काही ऑब्जेक्शन्स आहेत त्या सगळ्या ज्यांना ज्यांना त्या ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यांनी 16 फरवरी पर्यंत शासनाकडे कळवावं. याच्याही अगोदर एक परिपत्रक शासनानं काढलं होतं जे 27 डिसेंबरचं होतं. त्या 27 डिसेंबरच्या याच्यामध्ये सुद्धा एक ऑब्जेक्शन मागितलं होतं. परंतु हे सरकार मात्र या ठिकाणी हे ऑब्जेक्शन मागवून या समाजाला म्हणजे मराठा जातीला कुठेतरी त्यांचं हे आंदोलन एका टोकावर नेऊन कुठेतरी ते संपवण्याचा हा एक प्रयत्न शासनाने अत्यंत हुशारीने केलेला आहे. शासनाने या ठिकाणी आपली जी भूमिका आहे ती अत्यंत चौकसपणे बजावली आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्यात येणार नाही अशा पद्धतीची जी शासनाची जी बांधिलकी होती आणि जी ओबीसीच्या ज्या 29 सप्टेंबरला झालेल्या सर्व जात संघटनाच्या बैठकीमध्ये शासनानं जे ओबीसी जातीच्या सर्व ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांसमोर जी भूमिका मांडली त्या भूमिकेवर शासन कायम आहे. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम शासनाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की शासनाने मराठा समाजाला ओबीसी मधून म्हणजे आरक्षण देण्याचं कुठलंही आश्वासन काय किंवा आश्वासन सुद्धा दिलं नाही आणि शब्दही दिलेला नाहीये. आता त्यानंतर सगळ्या सोयरे आणि गणगोत या ठिकाणी हे जे शब्द या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत त्या सर्वांचा अर्थ आम्ही असा काढतो आहे की शासनाने सगळे सोयरे आणि गणगोत हे पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडिलाचे धरले जातात. म्हणजे वडिलाची बहीण धरली जाते, वडील धरले जाते. पत्नीची बहीण किंवा पत्नीकडले कुठलेही संबंध या ठिकाणी जातीचे संबंध गृहीत धरण्यात येत नाही. म्हणून त्या ठिकाणी वडिलाचीच जात लागू होते. आता महाराष्ट्रामध्ये या अनुषंगाने जे काही 54 लाख आणि नंतर मग यांनी घोषणा केली की 37 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. माझा हा आपणा सर्वांना या ठिकाणी प्रश्न आहे की ज्या 37 लाख नोंदी सापडल्या आहेत त्या 37 लाख नोंदीमध्ये कुणबी समाजाच्या किंवा ओबीसी मधल्या कुणब्याच्या ज्या नोंदी आहेत त्या कुणबी समाजामध्ये असलेल्या 6 जातीच्याच नोंदी जास्त आहेत. म्हणजे त्या ओबीसीच्याच नोंदी आहेत त्या जवळपास 54 लाखामध्ये 99% नोंदी ह्या ओबीसीच्याच नोंदी आहेत. जसं की कुणबी समाजामध्ये एकंदरीत 6 जाती ओबीसी मधल्या कोणत्या आहेत तर एक कुणबी आहे, मराठा कुणबी आहे, कुणबी मराठा आहे, लेवा पाटील आहे, पाटीदार आहे आणि लेवा कुणबी आहे. या ज्या 6 जाती आहेत त्या 6 जाती या ओबीसी मध्येच ऑलरेडी आहेत. आणि या ओबीसी मध्ये असलेल्याच 6 जाती मधून मराठवाड्यामध्ये असो किंवा कोकणात असो किंवा विदर्भात असो याच जातीच्या नोंदणीच्या संदर्भात हा जो 54 लाखाचा आकडा आहे हा 54 लाखाचा आकडा सांगण्यात येत आहे. परंतु आमची संघटना किंवा ओबीसी समाज आजही त्या प्रतीक्षेत आहे की त्या एकंदरीत 54 लाखाचं किंवा 37 लाखाचं जोपर्यंत वर्गीकरण होत नाही की
ओबीसी मधल्या नोंदी किती आणि स्वतंत्र नोंदी किती? कारण या 54 लाखामधल्या अनेक ओबीसी बांधवांनी, म्हणजे ज्याच्यामध्ये मराठा, कुणबी, लेवा पाटील, हे जे मी आता जे 6 जाती सांगितलेले आहेत, त्या 6 जातीमधल्या लोकांनी ऑलरेडी आपल्या जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी बहुतेकांनी काढलेली आहे. ज्यांची मुलं आता शिकलेली आहेत, पदवीपर्यंत झाली आहेत, पदव्युत्तर आहेत, त्या सर्वांनी त्या प्रमाणपत्राचे दाखले काढलेले आहेत. म्हणजे ते सर्व ओबीसी मध्येच आहेत. मग आता ओबीसी मध्ये नसलेले कोण? तर ज्यांच्याकडे या नोंदी नव्हत्या किंवा या नोंदीच्या संदर्भात प्रमाणपत्र मिळाले नाहीत, अशा ज्या काही कुणबी म्हणून ज्या काही नोंदी होत्या, त्या नोंदीच्या संदर्भात मात्र कुठेतरी संभ्रम आहे. आणि तो संभ्रम जरांगे यांनी उभा केला आणि म्हणून मग त्यांनी जो शब्द वापरला की मराठ्यांना सरसकट कुणब्याचं प्रमाणपत्र देण्यात यावं. माझा एक प्रश्न असा आहे की कोणत्याही जातीला कोणत्याही जातीचं सरसकट प्रमाणपत्र देण्यात येत नाही. दुसरी गोष्ट, जात बदलवता येत नाही. कुणब्याला तेली होता येत नाही, तेल्याला कुणबी होता येत नाही, कुणब्याला नावी होता येत नाही, कुणब्याला नाव्याला बाळी होता येत नाही. त्याच्यामुळे मराठ्यांना कुणबी होता येत नाही, हे सर्वप्रथम आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. की मराठ्यांना कुणबी होता येत नाही, तर त्याच्यामध्ये मराठ्यांमध्ये सुद्धा 2 प्रवाह निर्माण झाले आहेत या आंदोलनाच्या निमित्तानं. तर काही मराठे बांधव असे बोलले की आम्ही मराठाच राहू आणि आमची जात कुठल्याही प्रकारे बदलवल्या जाणार नाही. आता या मराठा जातीमध्ये जो एक पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न येतो की गरजवंत मराठा आणि गरज नसलेला मराठा, तर अशी जी काही विभागणी आहे ती विभागणी शासकीय स्तरावर कधी होत नाही. हा सगळा भावनात्मक भाग आहे की गरजवंत मराठा म्हणजे गरजवंत ओबीसी आणि गरज नसलेला ओबीसी अशी काही विभागणी होऊ शकते का? गरज असलेला एससी आणि गरज नसलेला एससी अशी काही विभागणी होऊ शकते का? परंतु एकंदरीत या सगळ्या माध्यमातून आपणा समोर म्हणजे या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सातत्याने हे वातावरण निर्माण केलं गेलं की गरीब, गरजवंत, आता हे सगळे गरीब आणि गरजवंत ओबीसी समाजामध्ये नाही आहेत का? एससी समाजामध्ये नाही आहेत का? एसटी समाजामध्ये नाही आहेत का? सर्वच जातीमध्ये सगळ्याच खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा गरजवंत लोक आहेत. परंतु संविधानानं जे आपल्याला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानाच्याच आरक्षणाचा या ठिकाणी एससी, एसटी, ओबीसी हा जो समाज आहे हा विचार करत असतो. म्हणजे संविधानाने दिलेला या प्रवर्गांना जे काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार सुरक्षित राखण्याचं काम आज या ओबीसी प्रवर्गाला करावं लागत आहे. म्हणजे ओबीसीच्या प्रवर्गामध्ये ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये समजा अशा वेगळ्या जातीची जर नोंद होत असेल तर हे ओबीसी समाज कदापि सहन करणार नाही. हा जो एक वेगळा प्रकार म्हणजे जो अतिक्रमण करण्याचा प्रकार जरांगेच्या माध्यमातून झालेला आहे, या ठिकाणी जरांगेचं जे आंदोलन आहे, जरांगे मराठा जातीची लोक अत्यंत खुशीत जरी असतील, त्यांना जो आनंद जरी झाला असेल, परंतु शासनाने असं कुठेही त्यांना लिहून दिलेलं नाही आहे. म्हणून एकंदरीत मराठा जातीचं हे जे काही मोठं आंदोलन उभं करण्यात आलंय, शासनाने अत्यंत कुशलतेनं ते आंदोलन एक शेवटचं पत्रक काढून त्या लोकांमध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण करण्यास बाध्य केलेलं आहे. मी या ठिकाणी असं म्हणेन, बाध्य या ठिकाणी म्हणेल की त्यांच्या आंदोलनाला एका पीक पॉइंटवर नेऊन या एका 26 जानेवारीच्या या पत्राने त्यांना एक आश्वासन दिलं आहे की या पद्धतीने तुमच्या सगळे सोयरे आणि गणगोत, आता सगळे सोयरे आणि गणगोत हे जे धरले जातात, हे गणगोत आणि सगळे सोयरे पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडिलाच्या अनुषंगाने धरले जातात, आईच्या अनुषंगाने धरले जात नाही. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी
त्यांना जो आनंद झालेला आहे, या सगळे सोयरे आणि गणगोत या शब्दाने त्यांना झालेला आनंद आहे आणि या आनंदाने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि हे आंदोलन जर त्यांनी मागे घेतलं असेल तर निश्चितच मी या ठिकाणी मराठ्यांचं सुद्धा, मराठा जातींचं, मनोज जरांगेचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी शासनाच्या या डॉक्युमेंट्सवर आपलं आंदोलन मागे घेतलं असेल. मी या संदर्भात मी अजून पुष्टी करणार नाही की नेमकं आंदोलन माग झालंय नाही, पण एकंदरीत माध्यमामध्ये ज्या गोष्टी मी पाहिल्या आहेत तर ते अत्यंत असे आनंदी असे वातावरणात दिसले आहेत. आता या एकंदरीत वातावरणावरून ओबीसी समाजामध्ये जो सातत्याने संभ्रम सुरू झाला होता, त्या संभ्रमातून आज ओबीसी मोकळा झालेला आहे आणि मोकळा झाले असल्यामुळे आज ओबीसीला हे वाटायला लागलाय की शासनाने ओबीसी मधून मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलेलं नाही. आता या एकंदरीत आंदोलनावरून आपल्याला असं लक्षात येईल की शासनाने जी भूमिका घेतली आहे ती भूमिका शासनाची, या एकंदरीत भूमिकेमध्ये शासनाची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका अत्यंत क्लिअर आहे. त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये अडकवून त्यांना सगळे सोयरे आणि गणगोत हे शब्द त्या अधिसूचनेमध्ये टाकून त्यांना एकंदरीत त्यांना खुश केलं असंही म्हणता येईल. म्हणजे एकंदरीत या मराठा जातीच्या आंदोलनाचं फलित काय, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मते किंवा एकंदरीत ओबीसी समाजाच्या मते याचं फलित एक शून्य निघाला आहे आणि वातावरण फक्त या महाराष्ट्रामध्ये मधल्या या 4 महिन्याच्या काळामध्ये सातत्यानं माध्यमामध्ये एक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये पोलरायझेशन करण्याचा जो प्रयत्न झाला होता, त्या पोलरायझेशन मधून आज ओबीसी समाजाला कुठेतरी निश्चितच या ठिकाणी एक शांती लाभलेली आहे. ओबीसी समाजाची एकी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातील अनेक संघटना सातत्याने ओबीसी समाजाची एकी व्हावी, ओबीसी समाजाच्या संदर्भात वेगवेगळ्या अत्यंत चांगल्या भूमिका महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाकी बिहार आहे, युपी आहे, या प्रत्येक ठिकाणी ओबीसीच्या घटकासाठी काम करणारे अनेक मान्यवर नेते आहेत, लोक आहेत, सामाजिक नेते आहेत. हे सगळे सामाजिक नेते ओबीसी संघटनांची, ओबीसी जातीची एक भूमिका निश्चित करण्यासाठी, ओबीसी जातीमधल्या संघटनांची किंवा ओबीसी घटकांची एकात्मता साधण्याचा सातत्याने हा प्रयत्न करत आहे. आणि याच अनुषंगाने आज ओबीसी समाजामध्ये कुठेतरी आज एक निश्चित असं ओबीसीने सुद्धा या ठिकाणी सुस्कारा सोडला. परंतु आम्ही सुद्धा ओबीसी महासंघ किंवा ओबीसीच्या ज्या काही संघटना आहेत, आज ओबीसीच्या संघटना याच्यावर अजूनही विश्वास पूर्णपणे ठेवलेला नाहीये. ओबीसीच्या सगळ्या संघटना वेट अँड वॉच मध्येच राहणार आहेत, कारण शासन नेमकं केव्हा काय आणि कुठल्या पद्धतीने ओबीसीच्या संदर्भात भूमिका घेईल याची अजूनही साशंकता जी आहे ती ओबीसी समाजामध्ये आहे. कारण या पद्धतीने समजा या 37 लाख जातीचं जे आहे, या 37 लाख जातीचं वर्गीकरण आम्ही मागू आणि याच्यामध्ये आम्हाला समजा त्या नोंदी ओबीसी मधल्याच जर असतील आणि आहेत असा आमचा दावा आहे या ठिकाणी की जवळपास 99% ज्या 57 लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या ओबीसी मधल्याच नोंदी आहेत. मग या ठिकाणी मराठ्याच्या नोंदी असतील तर त्या 1.5% असतील किंवा 5% नोंदी असतील, तर या पद्धतीने त्या नोंदीची शहानिशा करणे, वर्गीकरण करणे, त्याचं जेव्हा ओबीसी संघटना अभ्यास करतील आणि त्या त्या नोंदीमध्ये समजा ओबीसी समाजाला असं काही वाटलं तर आम्हाला सुद्धा पुढील मार्ग चोखारावा लागेल आणि आम्ही सुद्धा त्या मार्गाची तयारी आम्ही केलेली आहे. म्हणून आम्ही सातत्याने शासनाच्या आणि
मराठा जातीच्या एकंदरीत संपूर्ण हालचालीकडे, यांच्या एकंदरीत आंदोलनाकडे ओबीसी समाज अत्यंत लक्ष लावून आहे आणि ओबीसी समाज सातत्याने यांच्यावर लक्ष ठेवून असल्यामुळे आम्हाला शासनाची आज जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आम्हाला ओबीसीला मराठ्यांना ओबीसी मधून कोणत्याही प्रकारचं आरक्षण देणार नाही या भूमिकेसोबत शासन आज निश्चितपणे आपल्या भूमिकेशी म्हणजे सहमत आहे. शासनाने जे ओबीसीला दिलं त्या भूमिकेशी शासन सहमत झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी शासनाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. जरी काही लोकांना असं वाटत असेल की शासनाने विश्वासघात केला, परंतु एकंदरीत या 26 जानेवारीच्या GR मध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात येईल. ही नोंद नसल्यामुळे आम्ही निश्चितच या ठिकाणी एक सुस्कारा सोडलेला आहे. यापुढे आम्ही गाफील राहणार नाही, परंतु यातून एक फायदाही झालेला आहे ओबीसी समाजाचा की ओबीसी समाजाची एकी निर्माण करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या नेत्यांनी, मग ते राजकीय नेते असोत, सामाजिक नेते असोत, संघटनाचे विविध नेते असोत, ज्यांनी जे जनजागरण केलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीची मूठ बांधण्याचा जो प्रयत्न केला, त्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आज या पद्धतीने एक महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे वातावरण जे निर्माण झालेलं आहे, या वातावरणातून ओबीसी सोबत एससी आणि एसटी बांधव जर असेल तर 2024च्या इलेक्शन मध्ये सुद्धा ओबीसी समाज या पद्धतीने कुठेतरी एकत्रित जर झाला तर एक राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. या अनुषंगाने काही मंडळींनी ओबीसीचं राजकीय पक्ष सुद्धा काढण्याचा एक विचार सुरू केलेला आहे. ते त्या पद्धतीने काम करत आहेत, परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघ मात्र ही एक ओबीसीच्या हितासाठी झटणारी आणि ओबीसीच्या हक्कासाठी झटणारी एक स्वतंत्र अशी सामाजिक संघटना आहे आणि राजकारणाच्या संदर्भात आम्ही कुठेही विचार केला नसल्यामुळे आम्ही राजकीय भाष्य किंवा राजकीय शक्तीच्या बाबत आम्ही या मध्ये कुठलेही आम्ही मत या ठिकाणी मांडणार नाही. परंतु काही व्यक्ती मात्र या पद्धतीने ओबीसीच्या नावावर कुठेतरी राजकीय संघटन निर्माण करत आहेत आणि निर्माण झालेलं संघटन जर हे ओबीसीच्या शक्तीसाठी जर कुठेतरी एकत्रित होत असेल, चांगलं होत असेल, तर निश्चितच ओबीसी समाज मात्र याचा विचार करेल. कारण बीडच्या सभेमध्ये असो, पंढरपूरच्या सभेमध्ये असो, जी भाषणं झाली, जे मुद्दे ओबीसीच्या समोर मांडण्यात आले, त्या भाषणातून आणि मुद्द्यावरून एक गोष्ट मात्र ओबीसी समाजाने आपल्या मुठीची, आपल्या हक्काची जाणीव आणि आपल्या हक्काची सुरक्षितता ठेवण्यासाठी किती जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे याचा प्रत्यय महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या झालेल्या एकंदरीत जाहीर सभा जे आहेत ना, या जाहीर सभा सूचक आहेत. कारण या राजकीय पक्षाच्या ओबीसी सभा नव्हत्या, तर ओबीसीच्या जाहीर सभा होत्या आणि ओबीसीच्या जाहीर सभांना अभूतपूर्व असं जो एक प्रतिसाद मिळाला या महाराष्ट्रामध्ये. या अनुषंगाने ओबीसी मध्ये कुठेतरी एक जाणीव निर्माण झालेली आहे. ती जास्त का नसेना, परंतु एक जाणीव निर्माण झालेली आहे. ती जाणीव निर्माण करण्याचं काम अनेकांनी केलेलं आहे. या ठिकाणी त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि त्यांनी ती जाणीव निर्माण केल्यामुळे म्हणजे ओबीसीने आपला दबाव ठेवला, परंतु मराठा हे एका जातीचं आंदोलन आहे. ओबीसीचं हे जवळपास 40 जात समूहाचं संघटन आहे आणि मराठा हे एका जातीचं आंदोलन आहे. एका जातीच्या आंदोलनासाठी एका जातीचे लोक प्रचंड संख्येने एकत्र येऊ शकतात, कारण त्यांच्या समोर ध्येय एकच होतं की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. आणि ओबीसी मधून जर आरक्षण पाहिजे ही जर भूमिका त्यांनी स्वीकारली, तर त्यासाठी याच्या अगोदर
मराठा समाजाने जे 57 मोर्चे काढले, त्या 57 मोर्चामध्ये किंवा त्या एकंदरीत मराठा समाजाला सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, परंतु हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही आणि पुढे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते आरक्षण टिकलं नाही. म्हणजे आरक्षणासाठी जे मागासलेपण असण्याच्या ज्या काही निकष आहेत, ते निकष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मराठा या जातीला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळू शकत नाही. या उपर मराठा जातीला EWS मधून केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या सोयी सवलती आणि शैक्षणिक सोयी असो, आर्थिक सोयी असो, या EWS मधून केंद्र शासन आणि राज्य शासन त्यांना देत आहेत, परंतु त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे हा जो त्यांचा मूळ उद्देश होता, त्या मूळ उद्देश त्यांचा या आंदोलनाने सफल झालेला नाही आहे. आणि हा सफल न झालेले जे आंदोलन आहे आज त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि त्या सर्व मराठा बांधवांना मात्र या एका व्यक्तीच्या हट्टापायी आज संपूर्ण मराठा जातीला त्यांनी वेठी धरलं. जरी त्यांना तो आनंद वाटत असेल, परंतु एका व्यक्तीने त्या सगळ्या जातीतल्या लोकांना वेठी धरून जे आंदोलन केलं, कारण लोक अशा आंदोलनाला अत्यंत भरघोस पाठिंबा देतात. ते आंदोलन उग्र होतं, जरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हिंसा नसन झाली, परंतु त्या आंदोलनाच्या पाठीमागे असलेली जी शक्ती आहे ती शक्ती आज ना उद्या समोर येईलच, कोण आहे काय आहे. परंतु स्वतःला गरीब म्हणून मात्र यांनी हजारोच्या संख्येने गाड्या, लाखोच्या संख्येने गाड्या, मोठे मोठे JCP किंवा इतर जाहीर सभांचा खर्च, हा सर्व खर्च पाहू जाता हे आंदोलन गरीब मराठ्यांचं नव्हतं. हे आंदोलन सशक्त अशा मराठ्यांचं हे आंदोलन होतं. आणि या मराठा समाजाचा जो प्रयत्न होता की ओबीसी मधून आरक्षण मिळण्यात यावं, हा मनोज जरांगे पाटलांचा जो काही मोटो होता त्या ठिकाणी, आज त्या मोटोला कुठेतरी विराम मिळालाय असं आम्हाला वाटतंय. आणि महाराष्ट्र या ओबीसी आणि मराठा या पासून आज कुठेतरी शांत झालेला आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय. आणि पुढे मराठ्याला आमचा कुठलाही विरोध नाहीये. ओबीसी समाजाचा मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भात अगदी सुरुवातीपासून भूमिका हीच आहे की मराठ्यांना स्वतंत्ररित्या आरक्षण देण्यात यावं. ही भूमिका राज्यातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी, ओबीसी संघटनांनी शासनासमोर मांडली आहे की मराठा समाजाला तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांनाही आरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार आहे. त्यांना जर आरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार आहे तर त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार हा शासनाचा भाग आहे. फक्त शासन कसं त्यांना आरक्षण देते हा भाग शासनाचा आहे. आणि शासनाच्या या भूमिकेसाठी आम्ही सातत्याने शासनाला सांगत होतो की तुम्ही त्यांना आरक्षण द्या. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात या महाराष्ट्रातला ओबीसी कधीही नव्हता. मराठा समाजाच्या विरोधात ओबीसी याच्यासाठी होता की ओबीसीच्या ताटामधलं जर तुम्ही काढून नेत आहात किंवा मराठा ओबीसीच्या ताटामध्ये पहिल्यांदाच कमी वाढलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये येऊन ते जर तुम्ही घेऊ इच्छिता, याच्या विरोधात होता. ओबीसीची भूमिका ही होती की मराठाला स्वतंत्र ताट द्या, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्या, त्यांना स्वतंत्र ताट द्या. आणि त्यांना त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर या ठिकाणी मराठा आणि ओबीसी मध्ये जे वातावरण सुरुवातीपासून आहे ते सुरुवातीपासून जे चांगलं राहत होतं तेच वातावरण कायमस्वरूपी चांगलं राहू शकते. परंतु अशा पद्धतीने आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे ही भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. ती भूमिका मात्र ओबीसी जात समूहामध्ये कुठेतरी असुरक्षिततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी आज मी ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की 16 फरवरी पर्यंत
ज्या आक्षेप मागितले आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या GR किंवा त्या अधिसूचनेचा अजून सविस्तर अभ्यास करू. मी फक्त थोडस त्याच्यातलं वाचलं आहे, पाहिलं आहे. त्याचा आम्ही पूर्ण सविस्तर अभ्यास करू, त्याच्या शब्दांचा आम्ही सविस्तर अभ्यास करू, शासनाने दिलेल्या अधिसूचनेचा संपूर्ण अभ्यास करू आणि त्या संदर्भात आम्ही सुद्धा जर आम्हाला आक्षेप घेण्यालायक जर काही बाबी वाटत असतील तर आम्ही निश्चितच त्याच्यातला आक्षेप घेऊ. कारण ही जी अधिसूचना आहे ही अधिसूचना समाज कल्याण मंत्रालयाची आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची ही अधिसूचना आहे आणि ही अधिसूचना सामाजिक न्याय विभागाकडून निघाली असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त ओबीसीच येत नाही तर SC ST आणि ओबीसी हे तीनही प्रवर्ग, आरक्षित प्रवर्ग हे तीनही प्रवर्ग याच्यामध्ये येतात. हा कायदा मग या पद्धतीने SC साठी लागू होतो, ST साठी लागू होतो आणि ओबीसी साठी लागू होतो. म्हणून या ठिकाणी शासन पुढे नेमकं याचा उपयोग कशा पद्धतीने करणार आहे याचीही एक भीती अजूनही ओबीसी समूहामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही 7 मार्चला आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या द्वारे आम्ही SC ST आणि ओबीसीचा एक मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये आम्ही या तिन्ही प्रवर्गातले, आरक्षित प्रवर्गातले जे लोक आहोत ते लोक त्या ठिकाणी आम्ही शासनाला कुठेतरी निवेदन देऊन हे सांगणार आहोत, त्यांना शासनाला हे कळवणार आहोत की हे तीनही वर्ग या ठिकाणी, या तीनही वर्गासाठी जर या पद्धतीचं जर शासनाचं काही दूरगामी जर वेगळ्या पद्धतीचं धोरण असेल किंवा बायफर्केशन करण्याचं जर धोरण असेल तर त्याला कुठेतरी या तिन्ही समूहाला आपल्याला अलर्ट राहावं लागेल. हीच आजच्या या एकंदरीत या माध्यमासमोर मी या ठिकाणी सांगत आहो. मित्रांनो, मी पुनश्च एकदा या ठिकाणी सांगतोय की ओबीसी हा जवळपास 400 जातीचा समूह आहे. त्या जात समूहामध्ये त्याच्यातल्या खूप अशा जाती आहेत की ओबीसी मध्ये असून सुद्धा त्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र नाही, हे वास्तव आहे. प्रकाश शेंडगे यांनी जे मांडलं आहे की जसे नंदी बैलवाले असो किंवा हे पांगुळ असो, ह्या ज्या काही जाती आहेत जवळपास 50 त्या 60 जाती आहेत की त्यांना अजूनपर्यंत घरं नाही आहेत. ते अजूनही भटकंती करणारे लोक आहेत आणि तो भटकंती करणारा समाज जर अजूनही ओबीसीच्या दाखल्यापर्यंत पोहोचला नाही तर आमची अपेक्षा ही आहे किंवा आमचा प्रयत्न हा आहे, आम्ही त्या वंचित दुर्बल जे घटक आहेत, ओबीसी समूहामधले जे दुर्बल घटक आहेत, जे कैकाडी आहेत, बऱ्याच सारे जे जवळपास 60 ते 70 ज्या जाती आहेत त्या ओबीसी समूहामधल्या अजूनही ओबीसीच्या अधिकाराविषयी जागृत झालेल्या नाहीत. आमचा प्रयत्न हा राहील की ओबीसी समूहामधल्या त्या जातींना कुठेतरी जागृत करणे, त्यांच्यापर्यंत त्यांच्या अधिकाराचा वाटा पोहोचवणे, यासाठी आम्ही आणि आमच्या सगळ्या ओबीसीच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना सातत्याने प्रयत्न करत राहतील. यातच ओबीसी समाजाची हित आहे आणि ओबीसी समाजाची एकजूट आहे. आज बहुजन संघटक या माध्यमातून मनोज जरांगेने मांडलेली जी एकंदरीत शासनाच्या भूमिकेवरून मनोज जरांगे यांनी जो आनंदोत्सव साजरा केलेला आहे, हा अर्थात त्यांना झालेला आनंद शासनाच्या त्या पत्रामुळे जर झाला असेल तर निश्चितच तो त्यांच्या जातीपुरतं आहे. त्याचा अभ्यास कसा करतात, काय करतात याच्यावरही आम्ही या ठिकाणी वेट अँड वॉच ठेवून आहोत. परंतु शासनाने अत्यंत कुशलतेने हे आंदोलन संपवून मराठा समाजाला फारसं यामधून काही मिळालेलं नाही असं आमचं ऑब्झर्वेशन आहे. त्यांना मिळावं, त्यांना कायमस्वरूपी आरक्षण मिळावं अशी कुठेतरी शासनाने योग्य पद्धतीने तरतूद केली पाहिजे आणि त्याही समाजाला न्याय दिला पाहिजे, ही आमच्या ओबीसी समाजाची, ओबीसी महासंघाची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि सर्व ओबीसी जात समूहामधल्या सगळ्या बांधवांना, भगिनींना
मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जोपर्यंत ओबीसीची मूठ आपण बांधणार नाही, ओबीसीची अस्मिता आपण आपल्या मनामध्ये जागृत करणार नाही, आपण फुले शाहू आंबेडकर विचाराची कास धरणार नाही, तोपर्यंत आपलं संघटन, आपली अस्मिता जागृत होणार नाही. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे हे जर मराठा समाजाला समजू शकते, तर ओबीसीला आपलं ओबीसी असण्याचं जी अस्मिता आहे ती का समजू नये, यासाठी या सगळ्या महाराष्ट्रातल्या संघटना सातत्याने या ओबीसीच्या एकजुटीसाठी प्रयत्नरत राहतील. आणि SC ST ओबीसी असा जो एक तिन्ही आरक्षित प्रवर्गाचा एक हक्काची जी लढाई आहे ती यापुढे एक संयुक्तपणे लढण्याचा सुद्धा या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तर्फे या सर्व संघटनांना धरून आम्ही नागपूरमध्ये हा प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने आहोत. 19 फरवरीला त्या अनुषंगाने आम्ही एका बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या सर्व संघटनाच्या माध्यमातून एक राज्यामध्ये या तिन्ही संघटना मिळून एक सामाजिक भूमिकेचं रक्षण आपलं झालं पाहिजे या अनुषंगाने एक प्रयत्न करणार आहोत. आणि आपण एकंदरीत जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी समजून घेतली असेल आणि आपल्याला ती एकंदरीत ती लक्षात आली असेल असा माझा या ठिकाणी कयास आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो आहे. जय भीम, जय ओबीसी, जय संविधान.